तर लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि आतापर्यंत जे महिलांच्या खात्यामध्ये 11 हप्त्याचे पैसे म्हणजे 11 महिन्याचे पैसे जुलै ते जूनपर्यंत पैसे आजपर्यंत जमा झालेले नाही आहेत। ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी वाट पहा, कारण आज शेवटचा दिवस आहे पैसे वाटपायचा। आजची 12 तारीख आहे, 12 जुलै आजचा शेवटचा दिवस आहे। समजा जर आज नाही आले तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणास्तव तुमचं जो फॉर्म आहे कटलेला आहे, यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। तुम्हाला जर ती कारणं माहीत नसतील तर स्क्रीनवरती तुम्हाला इमेज दिसत आहे, हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की कोणत्या कारणामुळे जो तुमचा फॉर्म आहे तो रिजेक्ट करण्यात आला आहे। कारण कसं आहे, आता सरकारने एका फॉर्मची पडताळणी सुरू केली आहे। भरपूर महिला या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र होणार आहेत, एवढं लक्षात घ्या। ज्यांना पैसे आले या 11व्या महिन्याचे म्हणजे जूनच्या महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे, त्यांना तसंच मिळत राहणार किंवा त्यांचा पण फॉर्म येत्या काही महिन्यामध्ये रिजेक्ट होऊ शकतो, कारण 2 महिने हे पडताळणी चालू राहणार आहे। तर हा झाला 11व्या महिन्याचा विषय। आपला जो आजचा विषय आहे तो आहे आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होणार या जुलै महिन्यामध्ये। तर अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू का नाही झाले, आणि त्याचबरोबर आता या पुढच्या महिन्यामध्ये या महिलांना पैसे मिळत आहेत लाडकी बहीण योजनेचे, त्यांना KYC करावी लागणार का, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणजे कसं की आता 1 वर्ष पूर्ण होणार, कारण मागच्या वर्षी राज्य सरकारने ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि जुलै महिन्यात सुरू केली, आणि आता या जुलै महिना जो येणार आहे त्याच्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होणार। कारण 1 वर्ष झाल्यानंतर KYC करावी लागते, आणि त्याचबरोबर हे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म कधी सुरू होणार, कारण जी मुलगी आहे मागच्या वर्षी 20 वर्षाची होती, आता यावर्षी 21 वर्षाची झाली असेल, तिला फॉर्म भरायचे आहे, तर ते फॉर्म कधी सुरू होणार लाडकी बहीण योजनेचे, ही सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर बघा, लाडकी बहीण योजनेला आता या जुलै महिन्यामध्ये 1 वर्ष कंप्लीट होणार म्हणजे पूर्ण होणार। तर त्या अनुषंगाने जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आहेत ते भरणे कधी सुरू होणार, कारण कसे आहे जुलै महिन्यामध्ये हे फॉर्म भरणे चालू झाले होते, तर त्यानुसार आता 1 वर्ष पूर्ण झालं, आतापर्यंत ते 2 ते 3 महिने फॉर्म भरणे सुरू होते। त्याच्यानंतर अजूनपर्यंत आता 1 वर्ष होत आहे, फॉर्म कधीच भरलेले नाहीत कुणीच, कारण कसं आहे 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे, त्याच्यातून काही महिला अपात्र झाल्या आहेत, काही पात्र आहेत। ठीक आहे, तर ही 2 महिने छाननी चालू आहे, आणखी काही महिला अपात्र होणार आहेत, एवढं लक्षात ठेवा। ठीक आहे, या जून महिन्याचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला आहे, ज्या 7 कारणामध्ये बसत नाही त्या महिला, जे 7 कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरती इमेज दाखवलेली आहे, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा। ठीक आहे, तर फॉर्म कधी सुरू होणार, आणि त्याचबरोबर आपल्याला आता या लाडकी बहीण योजनेची KYC करावी लागणार का, तर जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आहेत ते सुरू कधी होणार, तर बघा सर्वात आधी हे सरकारला जे आहे लाडकी बहीण सुरू केली तेव्हापासून या सरकारवर एवढा ताण आला या लाडकी बहिणीचा, कारण याच्यामध्ये 2.5 कोटीच्या वर महिला पात्र आहेत आणि त्यांना पैसे मिळत आहेत। तर कसं आहे, सरकारवर या लाडकी बहीण योजनेचा एवढा भार आला आहे की त्या दुसऱ्या योजनांचा लाभ त्या योजनांना मिळत नाही आहे। म्हणजे कसं, माझ्या मताने सर्वात सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे ती आहे बालसंगोपन योजना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना। या योजनेला बरोबर पैसे मिळत नव्हते, कारण या योजनेला 6 महिने पैसे मिळत नाही या लाडकी बहीण योजनेमुळे। ही लाडकी बहीण योजना सुरू होऊनच सरकारने एक माझ्या मताने चूक केली आहे, कारण कसं सरकारच्या तिजोरीवर एवढा भार पडलेला आहे की आता ते येत्या काही महिन्यामध्ये किंवा काही वर्षामध्ये हे दुसऱ्यांदा फॉर्म भरणे कधीच चालू करणार नाही। कारण कसं आहे, काही मुली मागच्या वर्षी 20 वर्षाच्या होत्या, तर आता त्या 21 वर्षाच्या होणार। ठीक आहे, त्याचे फॉर्म भरायचे आहेत, तर ते फॉर्म भरणे कधीच सुरू होणार नाही, एवढं लक्षात ठेवा। जर सुरू झाले तर तुमचं नशीब, पण माझ्या मताने कधीच सुरू होणार नाही, कारण भार एवढा आहे सरकारच्या तुजिरेवर की तुम्ही विचार पण नाही करू शकत, म्हणून ते कधीच फॉर्म सुरू करणार नाहीत। आणि राहिली गोष्ट हे KYCची, तर KYC आपल्याला करावी लागणार का, येत्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणा किंवा 2 महिन्यामध्ये म्हणा किंवा 3 महिन्यामध्ये किंवा कधी नाही कधी
ही KYC करावीच लागणार आहे या लाडकी बहीण योजनेची. म्हणजे काय करावी लागणार ते बघा. कारण कोणत्या महिला 65 वर्ष त्यांचं कंप्लीट झालं असेल किंवा कोणत्या महिला काही ॲक्सिडेंटली मरण पावल्या असतील तर त्यानुसार ही KYC सरकार नक्की करणारच आहे. या 1 महिन्यामध्ये म्हणा, 2 महिन्यामध्ये म्हणा किंवा 4 महिन्यामध्ये म्हणा किंवा 6 महिन्यामध्ये म्हणा, कधी नाही कधी हे सरकार जे आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला KYC नक्की करावी लागणार आहे. म्हणजे करावाच लागणार आहे. पण हे KYC तर करावी लागणार आहे, पण कधीच फॉर्म सुरू करणार नाहीत ते. कारण तुम्हाला तर माहीतच आहे की सरकारच्या तिजोरीवर एवढा भार आहे की ते फॉर्म भरणे कधी चालू करणार नाही. उलटी ही योजना बंद करून देतील येत्या काही वर्षामध्ये. 1 वर्षामध्ये म्हणा, 2 वर्षामध्ये म्हणा किंवा 3 वर्षामध्ये म्हणा, काही ही योजना बंद करून देतील, पण फॉर्म भरणे कधी सुरू करणार नाही. हां, KYC तुम्हाला करावी लागणार या 6 महिन्यामध्ये म्हणा, 2 महिन्यामध्ये म्हणा किंवा कधी ना कधी तुम्हाला KYC ते करावेच लागणार. तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत ते नेऊन द्यावे लागणार की नाही मी जिवंत आहे, माझं 65 वर्ष जे वय आहे ते झालेलं नाही आहे, हे तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन म्हणा किंवा तहसील कार्यालयामध्ये म्हणा किंवा कोणत्याच ऑफिसमध्ये म्हणा, कशाद्वारे म्हणा, पण तुम्हाला KYC करावी लागणार. तर समजलं फॉर्म सुरू होणार की नाही होणार आणि KYC करावी लागणार की नाही लागणार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.